हिंदी सक्तीविरोधात राजकीय नेत्यांसोबत भाषा तज्ज्ञ देखील मैदानात उतरलेत। दीपक पवार हे 7 जुलैला आझाद मैदानात धरणे आंदोलन करणार आहेत। त्यांच्या या आंदोलनाला ठाकरेंची शिवसेनाच नव्हे तर काँग्रेसने देखील पाठिंबा दर्शवलाय। 7 जुलैला आझाद मैदानामध्ये धरण आंदोलनाचा कार्यक्रम आम्ही करतोय। अधिवेशन त्यावेळेला चालू आहे। आमचा प्रयत्न असा आहे की विधिमंडळामध्ये शिवसेना पक्षाचे मवियाचे जे सगळे लोकप्रतिनिधी आहेत ते सगळे विधिमंडळातली सगळी आयुधं वापरून याबद्दल सहकार्य करतील। भाजपचं मला असं वाटतं ते जे एक धोरण मी म्हटलं एकाधिकारशाहीचं ते ह्या ह्याच्यातनं त्याला छुपा एजेंडा म्हणून तो राबवण्याचा प्रयत्न मराठी भाषिक आणि मराठी भाषेचे पुत्र हाणून पडल्याशिवाय राहणार नाही। हिंदी सक्ती विरोधात राजकीय नेत्यांसोबत आता भाषा तज्ज्ञ देखील मैदानात उतरले। दीपक पवार हे 7 जुलैला आझाद मैदानात धरणे आंदोलन करणार आहेत। या आंदोलनाला राजकीय पक्षांनी पाठिंबा द्यावा असं आवाहन त्यांनी केलंय। दरम्यान यानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय। तसंच भाजपचा छुपा अजेंडा हाणून पाडणार असल्याचा इशाराही उद्धव ठाकरेंनी दिलाय। 7 जुलैला आझाद मैदानामध्ये धरण आंदोलनाचा कार्यक्रम आम्ही करतोय। अधिवेशन त्यावेळेला चालू आहे। हे जे धरण आंदोलनाचा कार्यक्रम आहे त्यामध्ये उद्धवजींनी सुचवलेली एक महत्त्वाची सूचना अशी होती की आपण हुतात्म्यांना अभिवादन करून त्या कार्यक्रमाची सुरुवात करावी। हुतात्म्यांना अभिवादन करून सर्व जे मराठी प्रेमी नागरिक आहेत ते हुतात्मा स्मारकापासून आझाद मैदानात येतील आणि मग हुतात्म्यांना अभिवादन करून ते आंदोलन आपण करणार आहोत। आमचा प्रयत्न असा आहे की विधिमंडळामध्ये शिवसेना पक्षाचे मवियाचे जे सगळे लोकप्रतिनिधी आहेत ते सगळे विधिमंडळातली सगळी आयुधं वापरून याबद्दल सहकार्य करतील। भाजपचं मला असं वाटतं ते जे एक धोरण मी म्हटलं एकाधिकारशाहीचं ते ह्या ह्याच्यातनं त्याला छुपा एजेंडा म्हणून तो राबवण्याचा प्रयत्न मराठी भाषिक आणि मराठी भाषेचे पुत्र हाणून पडल्याशिवाय राहणार नाही। मी दीपकजी आपल्या ह्या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा देतो आहे। ठाकरेंची शिवसेनाच नव्हे तर काँग्रेसने देखील दीपक पवारांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला। हिंदी विरोधात मोर्चा निघत असेल तर त्याला काँग्रेसचा पाठिंबा असेल असं मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केलंय। सदरू मोर्चा काढण्याची संकल्पना ही अनेक कार्यकर्ते स्वयंसेवी संस्था आणि मराठी या क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या काही संस्था व साहित्यिकांनी अशा प्रकारचा एक प्रस्ताव मांडला होता। काल देखील सदरचा प्रस्ताव घेऊन काही संस्था आणि साहित्यिक मला भेटले होते आणि त्यांना कालच अशा प्रकारचा जर आयोजन होत असेल, मोर्चा काढला जात असेल किंवा धरणे असेल तर त्यामध्ये आम्ही पक्ष म्हणून सहभागी होऊ अशा स्वरूपाची कालच भूमिका आम्ही घेतली होती। हिंदी सक्तीला शरद पवारांनीही विरोध केलाय। प्राथमिक शिक्षणामध्ये हिंदी सक्तीची करू नये, 5वी नंतर हिंदी शिकायला काही हरकत नाही असं शरद पवारांनी म्हटलंय। तर हिंदी सक्तीबाबत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी घेतलेली भूमिका योग्य असल्याचं पवारांनी म्हटलंय। माझ्या मते या सगळ्यांचा अग्रज आहे तर प्राथमिक शिक्षणामध्ये हिंदी सक्तीचं करू नये। 5वीच्या नंतर हिंदी शिकायला काही हरकत नाही। त्याचा ठाकरे बंधू त्यांचे स्टेटमेंट आता बघितलं ते काही चुकीचं नाही। राज्य सरकारनं पहिलीपासून हिंदी शिकवण्याचा निर्णय घेतलाय। दरम्यान या निर्णयाला राज्यभरातनं विरोध होतोय। राजकीय पक्षांसोबत आता साहित्यिक देखील हिंदी विरोधात मैदानात उतरले। त्यामुळे राज्य सरकार पहिलीपासून हिंदी शिकवण्यावर ठाम राहणार की हिंदीचा निर्णय मागे घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट झी 24 तास।